नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या 17 ऑक्टोबरच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आनंदी शुद्धीवर येते। सार्थकला खूप आनंद होतो, मात्र सार्थक आनंदीबरोबर काही बोलत नाही आणि बाहेर येतो। आनंदी विचार करते की मी जेव्हा रागावून सार्थक सरांच्या घरून निघले होते आणि सार्थक सरांना खूप काही बोलले, म्हणून सार्थक सर आत्ता माझ्याशी काहीच न बोलता बाहेर निघून का गेले असतील, म्हणून आनंदीला सुद्धा टेन्शन येते। तेवढ्यात रेश्मा मध्ये येते आणि आनंदी स्वतःची काळजी घे असे नाटक करत ती आनंदीला बोलते आणि बाहेर येते। त्यानंतर इकडे सार्थक बाहेर आल्यानंतर सार्थक अण्णांना सांगतो की आता आनंदी बरी आहे, ती शुद्धीवर सुद्धा आली। तर सार्थकला आनंद झालेला बघून सर्वांना मात्र आनंद होतो। तेव्हा सार्थक म्हणत असतो की आता मी हॉस्पिटलची सर्व बिल सुद्धा भरलेले आहे आणि तुम्ही डिस्चार्ज मिळाल्यानंतर आनंदीला घरी घेऊन जाऊ शकतात। तर अण्णांना धक्का बसतो। अण्णा म्हणतात की अहो सार्थक सर, सर्व तुमच्यामुळे शक्य झाले, कारण तुम्ही आनंदीला योग्य वेळीच येथे घेऊन आलात आणि आज तुमच्यामुळे आनंदी वाचली। तेव्हा सार्थक काही न बोलता तिथून निघून जातो, मात्र सार्थकने मनावर खूप मोठासा दगड ठेवलेला असतो, कारण त्याला आनंदीच्या बोलण्याचं खूप असं वाईट वाटलेले असते। तेव्हा तो रडतच बाहेर येतो आणि रेश्मा सुद्धा त्याच्या पाठोपाठ आलेली असते। सार्थक मनात रडत म्हणत असतो की आनंदी, मी तुला कधी विसरू शकत नाही, पण खरंच आनंदी मला माफ कर। तुमच्याशिवाय कसा जगणार मी, तुमच्या संग ना प्रेमाचं नातं जोडू शकलो ना लग्नाचं। तुम्हाला सोडून जाताना खरंच खूप त्रास होतो, तुमच्याशिवाय मी नाही जगू शकत। म्हणून सार्थकची अवस्था खूप बिकट झालेली असते। तेवढ्यात रेश्मा ही धावतच सार्थकच्या मागे येते आणि सार्थक, काय अवस्था करून घेतली तू स्वतःची, तिचा राग तू त्या गाडीवर का काढतो? तू तिच्यासाठी आतापर्यंत खूप काही केले, पण तिला त्याचं काहीच वाटत नाही। एखादी मुलगी अशी कशी वागू शकते? तर सार्थक म्हणत असतो की तू तिच्या जागी नाही ना, त्यामुळे तुला असे वाटते। प्रत्येकाला आनंदी चुकीची वाटते, मात्र आनंदीने काय त्रास सहन केला, काय भोगलेस याची जाणीव मात्र कुणालाच नाही। तिच्या जागी जर दुसरी एखादी मुलगी असती तर शेवटी तिने नशिबाला कोसून हे सर्व सोडून गेली असती। लोखंडावर सुद्धा इतके आघात झाल्यानंतर त्याचा आकार बदलतो आणि शेवटी ती माणूसच आहे। खरंच तिने आतापर्यंत खूप सहन केले ग रेश्मा। कसं बसं पहिल्या लग्नाच्या त्रासातून सुटली आणि आपल्या आयुष्याला सुरुवात केली, तर आईने हॉस्पिटलमध्ये दुसरं लग्न करण्याची वचन तिच्याकडून घेतले आणि त्यासुद्धा लग्नासाठी ती उभा राहिली। तर लग्नामध्ये नवऱ्याने तिचं लग्न मोडलं, कारण माझं प्रेम तिच्यावर आहे म्हणून, आणि तरी सुद्धा मी तिला माझ्या घरी घेऊन गेलो, तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं आणि माझ्या घरच्यांनी तर तिला स्वीकारलंच नाही। कसे ती आयुष्य जगणार? प्रत्येक हे संकट तिच्यावर चालूनच आली। रेश्मा म्हणते की अरे सार्थक, अख्खं जग तिला झिडकारते आणि तू तिची साथ देतो, तरी सुद्धा ती तुला झिडकारते, तरी सुद्धा तू चुकीचीच, म्हणजे तीच तिला योग्य का वाटतो? तिला मात्र तुझं प्रेम कधीच समजलं नाही। त्यानंतर सार्थकला रेश्माचा खूप राग येतो आणि लगेच सार्थक आपल्या गाडीतून तिथून निघून जातो। त्यानंतर रेश्मा मनात म्हणत असते की अरे प्रेम तर मी सुद्धा तुझ्यावर केले, पण तुला तर माझं प्रेम कधीच समजले नाही, पण मला आशा आहे की ते प्रेम नक्की तुला लगेच समजेल। तर लगेच त्यानंतर इकडे राजाच्या फॅमिलीमध्ये नवरात्रीची मस्त अशी तयारी झालेली असते आणि घटस्थापनेची सुद्धा तयारी चालू असते। तर वृंदा म्हणत असते की अगं शलाका, हे लक्ष्मीची पावलं हे घरात एका ठिकाणी चिटकून घे। तेव्हा लगेच शलाका म्हणतात की हे दिवाळीला करत असतात। तर सुद्धा म्हणत असते की अगं लक्ष्मी ही घट स्थापनेच्या वेळी सुद्धा लक्ष्मीच्या सोन्याच्या पावलांनी घरात येत असते, त्यामुळे आजच्या दिवशी सुद्धा ही पावलं चिटकवायची असतात। तर आकांक्षा म्हणते की अगं आई, तू तर म्हटली होती की आपण पहिल्या नवरात्रीची घटाची स्थापना ही आनंदीच्या हाताने करायची। तर सुद्धा म्हणत असते की हो म्हटले होते, पण आदर्शबरोबर जर आनंदीचे लग्न झाले असते तर। आकांक्षा म्हणते की आता तर ती या घरची सून आहेस ना। तेव्हा वृंदा म्हणते की नाव नको काढू बाई तिचं, आणि सुद्धा समजावू गईला, कायम त्या आनंदीचं नाव घेत असते। तर आकांक्षा म्हणत असते की ती जरी या घरची सून नसली, म्हणजे आपल्या दादाची बायको आहे आणि ती आता दादाबरोबर घरी तर येणारच ना। वृंदा म्हणत असते की ए बाई, तू त्या पनवतीचा विषय आत्ता तरी घेऊ नको। तेव्हा लगेच आकांक्षाला राग येतो आणि वृंदा काकू, आनंदी वहिनीबद्दल असे कोणतेही शब्द मात्र वापरू नको। तेवढ्यात सार्थक आलेला असतो। आकांक्षा विचारते की दादा, पायाला काय लागले? तर सार्थक म्हणतो की बरं आहे, आता काही झाले नाही। तेव्हा आकांक्षा विचारते की अरे आनंदी वहिनी कशी आहे? तेव्हा सार्थक म्हणतो की बरी आहे आणि थोड्याच वेळात तिला आता डिस्चार्ज सुद्धा मिळेल। आकांक्षा म्हणते की तू घरी का घेऊन आला नाही? तर वृंदा म्हणते की बरे झाले ती इकडे नाही आली ती। सुद्धा म्हणते की पग अगं, तुझं म्हणणं सार्थकने ऐकलं आणि त्या पनवतीला तो घरी घेऊन नाही आला।
तेव्हा सार्थक म्हणतो की सुधा काकू रुंदा काकू तुझा काहीतरी गैरसमज होतो, कारण मी मिसेस राजाध्यक्ष यांचे काही ऐकलेले नाही, कारण आनंदीने त्यांचे ऐकले आणि आनंदीच या घराला आणि मला सोडून गेली. त्यामुळे आता आई काय म्हणायची की नवऱ्याने टाकून दिलेली ती बाई म्हणजे आनंदी, तर आता मला लोक म्हणतील की बायकोने टाकून दिलेला नवरा. तर असे बोलून सार्थक आतमध्ये निघून जातो. तर सुधाला खूप वाईट वाटत असते. त्यानंतर आनंदीला डिस्चार्ज मिळालेला असतो. अण्णा म्हणतात की मनोज तू आणि मालती एका रिक्षाने घरी जा, मी आणि आनंदी एका रिक्षाने येतो. तर मनोज म्हणतो की 2 रिक्षा का, भाडे द्यायला परवडणार नाही. अण्णा म्हणतात की भाडे मी देतो आणि लीनाला मी आनंदीची बॅग आणण्यासाठी सांगितली होती. तेव्हा मनोज अण्णांच्या हातामध्ये ती बॅग देतो. तर अण्णा आणि आनंदी हे एका रिक्षाने जायला निघतात. मनोज विचार करतो की अण्णांच्या डोक्यामध्ये मात्र काय चालले आणि आता त्या आनंदीचं सार्थक सरांबरोबर लग्न झाले, मग ती आपल्या घरी काय येते. मालती म्हणते की अरे काही दिवस ती येते राहील, आराम केल्यानंतर जाईल. त्यानंतर इकडे सार्थक आपल्या रूममध्ये असतो आणि ती डायरी बघून त्याला खूप वाईट वाटत असते. अक्कू येते. अरे अक्कू म्हणते की काय रे दादा, काय अवस्था करून घेतली रे स्वतःची. सार्थक म्हणतो की हे बघ ना, माझ्या प्रेमाची आणि डायरीची एकच अवस्था झाली. आकांक्षा म्हणते की अरे तुझ्या प्रेमाची नक्की तिला जाणीव होईल, आनंदी वहिनी लवकरच आपल्या घरी येईल. तेव्हा इकडे अण्णा रिक्षातून सार्थक सरांच्या घरी आनंदीला घेऊन येतात. आनंदी म्हणते की अण्णा आपण इकडे सार्थक सरांच्या घरी का आलोत. अण्णा म्हणतो की मी तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतो. तेव्हा अण्णा म्हणतात की माझी सर्वात जास्त काळजी करणारं मीच आहे तुझा. मग मी तुला सांगतो की आत्तापर्यंत सार्थक सरांनी आपल्याला वेळोवेळी कशी मदत केली. सार्थक सरांना जेव्हा मी बघितलं तेव्हा पहिल्या क्षणी त्यांनी माझं मन जिंकून घेतले होते. वेळोवेळी अनेक संकटात त्यांची ओळख नसताना सुद्धा सर्व काही त्यांनी व्यवस्थित केले. आणि आत्ता जेव्हा डॉक्टरनी तुझे हे मंगळसूत्र काढून माझ्या हातामध्ये दिले, तरी सुद्धा सार्थक सरांनी ते मंगळसूत्र आपल्या घरच्यांच्या विरोधात जाऊन तुझ्या गळ्यामध्ये घातले होते. प्रत्येक वेळी अनेक संकटात त्यांनी तुझी मदत केली. तेव्हा आनंदीला प्रत्येक क्षणाची आठवण होत असते. आनंदी म्हणत असते की अहो मग अण्णा त्यांनी त्यांचे प्रेम व्यक्त का केले नसेल आणि त्यांच्या भावाबरोबर मला लग्न करण्यासाठी का सांगितले असेल. तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातले आणि तरी सुद्धा त्यांनी इतके करून सुद्धा स्वतः तुला बळजबरी न करता घरी निघून गेले, काही एक शब्द न बोलता. दुसरा एखादा जर व्यक्ती असता तर तो म्हटला असता मी तुमच्यासाठी इतके केले, मग बळजबरीने हाताला धरून ते घरी घेऊन गेले असते. पण सार्थक सर मोठ्या मनाचे, त्यांनी असे काही केले नाही. प्रत्येक वेळेस त्यांनी तुझ्या आनंदाचा विचार केला. जेव्हा आपलं घर जळत होतं तर तेव्हा तो बरका व्यक्ती आपल्या घराला सावरत होता आणि आज त्याचं घर तुटतं तेव्हा तू त्याची साथ सोडते. तुझ्या आणि सार्थक सरांच्या लग्नामुळे त्यांच्या घरातील आज सर्वजण सार्थक सरांच्या विरोधात गेले, हे सर्व काही मला समजले. तर आनंदीच्या डोक्यामध्ये प्रकाश पेटलेला असतो. मला हे सार्थक सरांनी नाही सांगितले, मला त्यांच्या बहिणीने हे सर्व सांगितले, म्हणजे आकांक्षाने. तेव्हा मात्र झालेला सर्व प्रकाश हा अण्णांना आकांक्षाने सांगितलेला असतो. तेव्हा अण्णा म्हणतात की आज त्यांच्या घराला आईला आग लागली आणि तू मात्र त्यांना साथ देण्याऐवजी ते घर का सोडतेस. आपलं जळतं घर हे सावरता सावरता त्यांची नाती पूर्णपणे होरपळून गेली आणि आता ती नाती तुला आता ही व्यवस्थित करायची. आणि आता एक संधी आलेली आहे की आनंदी तू सार्थक सरांना एक मैत्रीण म्हणून, बायको म्हणून नाही तर मैत्रीण म्हणून त्यांच्या मदतीला जावं अशी माझी इच्छा आहे. अण्णा म्हणतात की हे मंगळसूत्र घे आणि एक माणूस म्हणून नाही तर बाप म्हणून सांगतो की तुला सार्थक सरांचा जोडीदार आयुष्यात सापडून सुद्धा मिळणार नाही. त्यामुळे तुझ्या मित्राला आता तुझी खूप गरज आहे. त्यांना आदर देण्यासाठी जा आनंदी, जा. आनंदीच्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि अण्णांच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी येते. तर आनंदी ते मणिमंगळसूत्र घेते आणि आपल्या गळ्यामध्ये घालते आणि हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये आनंदी चक्क लक्ष्मीच्या पावलांनी आतमध्ये आलेली असते. तर आता आनंदी लक्ष्मी बनून आली आणि आता या घरातील सर्वांचे मन कसे ही जिंकून घेते आणि त्या रुंदाचा कसा नायनाट करते ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.